आज आपण भेट देणार आहोत मुंबई पासून थोडं लांब असलेल्या, मुंबईच्या गर्दीपासून दूर असलेल्या गूढ आणि आकर्षक एलिफंटा केव्हजला। ही गुहा फक्त एक ठिकाण नाही तर आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि कलाकृतींची जिवंत साक्ष आहे। या गुहांमध्ये काय काय खास आहे, त्यांच्या मागचं इतिहासाचं रहस्य काय आहे, तसेच एलिफंटा केव्हजला कसे जायचे आणि एलिफंटा केव्हजला फिरायला जाण्यासाठी प्रति व्यक्ती किती खर्च येईल, अशी संपूर्ण माहिती आणि प्रवास या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल। तर हा ब्लॉग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला आजचा आपला पहिला ब्लॉग सुरू करूया। आजचा आपला प्रवास कोपरखैरणे रेल्वे स्टेशन पासून सुरू करतोय। आता आपण हार्बर लाईन लोकलने कोपरखैरणेवरून वाशी रेल्वे स्टेशनला जाणार आहोत आणि वाशी रेल्वे स्टेशन वरून CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणार आहोत। एलिफंटा केव्हजला जाण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशन वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे CSMT रेल्वे स्टेशन पर्यंत यावे लागेल। CST रेल्वे स्टेशनच्या एक्झिट गेटनं बाहेर आल्यानंतर या साईडला सरळ चालत यायचे। CSMT रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावर या ठिकाणी असणाऱ्या CSMT रेल्वे स्टेशन बस डेपोवरून गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी प्रत्येक 10-12 मिनिटांनी AC बसेस मिळतील। तर तुम्ही या बस डेपो मधून 116 नंबरची AC बस पकडून फक्त 6 रुपयाच्या बस तिकिटामध्ये 10 ते 15 मिनिटाच्या प्रवासामध्ये तुम्ही गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जाऊ शकता। नंबरच्या बसनं आपण गेटवे ऑफ इंडियावरून आलो। ती बस बघा या ठिकाणी थांबलेली आहे आणि या ठिकाणी बस स्टॉप आहे तिचा, समोर ताज हॉटेल आहे आणि या साईडला समोरच गेटवे ऑफ इंडिया आहे। आपल्याला रस्ता क्रॉस करून तिकडे जायचं आहे। आपल्याला आता एलिफंटला जाण्यासाठी तिकीट बुकिंग करायचे आहे। 116 नंबरच्या गेटवे ऑफ इंडियाला येणाऱ्या बस बघा या ठिकाणी थांबतात आणि रस्ता क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी समोर बघा एलिफंटला जाण्यासाठी फेरीबोटचे तिकीट काउंटर आहे। चला आपण तिकीट काढूया। एलिफंटला जाण्यासाठी तिकीट काउंटर आहे, त्या बोटचं फेरीबोटचं तिकीट भेटते। एलिफंटा केव्हज मुंबई जवळ एलिफंटा बेटावर आहेत। गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा बेटावर जाण्यासाठी सोमवार सोडून नियमित फेरीबोट सेवा उपलब्ध आहेत। एलिफंटासाठी गेटवे ऑफ इंडियावरून दर अर्ध्या तासाने एक फेरीबोट निघते। एलिफंटा बेटावर जाण्यासाठी पहिली फेरीबोट गेटवे ऑफ इंडिया जेटीवरून सकाळी 9 वाजता निघते आणि शेवटची फेरीबोट दुपारी 3 वाजता सुटते। दर सोमवारी एलिफंटा केव्हज आणि एलिफंटा बेटावर जाण्यासाठी फेरीबोट सेवा पर्यटकांसाठी बंद असतात, त्यामुळे कोणत्याही सोमवारी एलिफंटा केव्हजला येण्याचा प्लॅन कधीही बनवू नका। बघा या तिकीट काउंटरवरून तिकीट काढल्या 290 रुपये भेटले पर पर्सन, जी की रिटर्नची तिकीट असणार आहे। तिकीट काढून आम्ही आतमध्ये आलोय। समोर पाहू शकता तुम्ही गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्याच बाजूला ताज हॉटेल। समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सीगल नावाच्या समुद्र पक्ष्यांचे अनेक थवे गिरट्या घालताना पाहायला मिळतात। गेटवे ऑफ इंडियावरून फेरीबोट निघाल्यानंतर जवळपास 1 तासाच्या सुंदर प्रवासानंतर फेरीबोट तुम्हाला एलिफंटा बेटाच्या जेट्टीवर उतरवेल।
एलिफंटा जेटीवर सर्वजण उतरलेत बोटीमधून. या ठिकाणी उतरून आता वरती जायचं. या बोटीनं आम्ही आता उतरलो आहे एलिफंटा जेट्टीवरती आणि हा आहे एंट्री गेट. चला आता आपण जाऊया. सरळ रोड आहे पुढे जायला. इथं समोरून जायचं आहे. आता आपल्याला इथून टॉय ट्रेन भेटेल, म्हणजे जवळपास 1 किलोमीटर अंतर आहे, परंतु आपण चालत पण जाऊ शकतो. हे बघा टॉय ट्रेनचं तिकीट काउंटर आहे. ते इथं तिकीट भेटेल. रिटर्न 18 रुपये आहे ना पर पर्सन. आम्ही टॉय ट्रेनची वाट बघतोय. 5-10 मिनिटात येईल. टॉय ट्रेन आल्या. आता या ट्रेनमध्ये आपण बसणार आहे. सर्वजण बसतो टॉय ट्रेनमध्ये. मग दिग्विजय कसं वाटलं एलिफंटाची ट्रेन? मस्त वाटले. टॉय ट्रेनमध्ये बसलाय. गेटवे ऑफ इंडिया ते बोट फेरी बोटचा प्रवास कसा वाटला? समजलं नाही, एकदाच गेलं. पहिला आलाय का? फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम. मस्त वाटला ना? विनायक सर तुम्हाला? मस्त वाटलं. अजिंक्य तुला? फर्स्ट टाइम आहे पण खूप चांगला आहे एक्सपिरियन्स. एन्जॉय आहे ना? सकाळी पण लवकर निघालो. मस्त वाटलाय. आता बघूया एलिफंटावरती बेटीवरती केव्जवरती जाऊन लेणी वगैरे बघूया. एन्जॉय करू. ट्रेन तर भरली आता. ट्रेन ट्रेनने उतरलोय. जास्त काही वेळ नाही लागला. फक्त 5 मिनिटांमध्ये डायरेक्ट आलो. तुम्ही चालत पण येऊ शकता. आज 10 मिनिटं लागतील चालत यायला. ट्रेननं मला 5 मिनिटामध्ये आम्ही पोहोचलो. ही टॉय ट्रेन गेली आता रिटर्न. इकडे शॉप्स पण येतात आजूबाजूला. मग आम्ही त्या ठिकाणी बसलो टॉय ट्रेनमधून आणि एवढं अंतर क्रॉस करून इथे आलो. आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे चालत. वरती जाण्यासाठी हा एंट्री गेट आहे. एलिफंटा केव्जला जाण्यासाठी बघा हा एंट्री गेट आहे. आणि इथं आपल्याला पॅसेंजर टॅक्स म्हणून 5 रुपये पर पर्सन द्यावे लागेल. चिल्ड्रनसाठी 3 रुपये आणि स्टुडंटसाठी 1 रुपये. एंट्री गेटमधून प्रवेश केला आहे. पॅसेंजर टॅक्स 5 रुपये. तिकीट काढले. आता सरळ आपल्याला चालत जायचं आहे. एंट्री गेटमधून आतमध्ये आल्यानंतर या तुम्हाला अशा शिड्या लागतील. आता इथून जवळपास 120 शिड्या आपल्याला चढायच्या आहे आणि 120 शिड्या चढून आपल्याला वरती एलिफंटाच्या प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे. बघा अशा आपल्याला तर 120 पायऱ्या चढायच्या आहेत आणि वरती जायचं आहे. आपला प्रवास सुरू झाला आहे. डोली पण आहे. जर समजा शिड्या चढण्यासाठी कोणाला त्रास होत असेल किंवा वृद्ध लोक असतील तर त्यांच्यासाठी पण आहे. एलिफंटा केव्ज पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला जवळपास 120 शिड्या चालून वरती जावे लागते. रस्त्याने चालत जातेवेळी तुम्हाला स्थानिक दुकानांचे रस्त्याच्या बाजूने लहान लहान स्टॉल दिसतील. त्यामध्ये अनेक प्रकारच्या कलाकुसरांच्या वस्तू, स्मृतिचिन्हे, हँडीक्राफ्ट, ज्वेलरी, पेंटिंग्स, मूर्त्या यांची शॉप्स पाहायला मिळतील. हे सर्व पाहत तुम्ही 20 ते 30 मिनिटात एलिफंटा केव्ज जवळ पोहोचाल. रस्त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे स्टॉल आहेत. वेगवेगळ्या मूर्त्या, खेळणी वगैरे, हॉटेल्स वगैरे पण आहेत. एलिफंटा गेट जवळ पोहोचलोय आता. तिकीट काउंटर आहे बघा. एंट्री गेटमधून सरळ आत आल्यावरती इथे एलिफंटाचं तिकीट काउंटर आहे. तर इथं आपल्याला तिकीट काढायचे. पर पर्सन 40 रुपये तिकीट आहे केव्जमध्ये एंट्री करण्यासाठी. भारतीय पर्यटकांसाठी एलिफंटा लेणी प्रवेशाचे तिकीट 40 रुपये आहे. तर परदेशी लोकांना एलिफंटा केव्ज प्रवेश तिकीट 700 रुपये आहे. तर 15 वर्षाखालील मुलांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.
बघा या ठिकाणी सिटिंग एरिया दिला आहे, माणसं म्हणजे बसू शकतात, आराम करू शकतात, छानपैकी बनवलेलं आहे. बसण्याची व्यवस्था आहे. तर त्यांच्याने आणले होते या सिटिंग एरियामध्ये बसून मस्तपैकी सगळ्यांनी खाल्ले. भरलं का पोट? बरं वाटलं ना? थोडंसं आता आराम करतो, मग परत आपण फिरूया. एलिफंटा केव्ज या ठिकाणी अनेक लेणी म्हणजे शिल्पमूर्ती आहेत, म्हणून एलिफंटा केव्जला एलिफंटा लेणी असे देखील म्हटले जाते. एलिफंटा लेणी महाराष्ट्रातील मुंबई शहराच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या अरबी समुद्रातील घारापुरी बेटावर स्थित आहेत. सन 1534 मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईच्या जवळील क्षेत्र ताब्यात घेतले. 16व्या शतकात जेव्हा पोर्तुगीज या बेटावर आले होते तेव्हा त्यांना घारापुरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एका मोठ्या हत्तीच्या शिल्पाने खूप आकर्षित केले होते. त्यामुळे पोर्तुगीजांनी या बेटाला एलिफंटा असे नाव दिले अशी माहिती मिळते. पोर्तुगीजांनी काही काळ या गुफांचा वापर देखील केला होता, परंतु कालांतराने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर ब्रिटिश आणि भारतीय पुरातत्व खात्याच्या प्रयत्नांमुळे या गुफांचे संरक्षण व संवर्धन करण्यात आले आणि एलिफंटा केव्ज म्हणजे एलिफंटा लेणींना सन 1987 साली युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आणि एलिफंटा लेणींना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. एलिफंटा लेणींमध्ये प्राचीन हिंदू शिल्पकला आणि स्थापत्य कलेचे अद्वितीय नमुने पाहायला मिळतात. यामध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे शिव भगवानची विविध रूपे दाखवणारी शिल्पकला, विशेषतः त्रिमूर्ती शिल्प, ज्यामध्ये भगवान शिवचे 3 रूप एकत्र दाखवले आहेत. 20 फूट उंच असलेली भव्य त्रिमूर्ती शिल्प हे सर्जन, संरक्षण आणि संवार या 3 स्वरूपात भगवान शिवचे दर्शन घडवते. तसेच अर्धनारीश्वर या शिल्पात शिव आणि पार्वती यांच्या एकत्रित स्वरूपाचे दर्शन घडवले जाते. तसेच शिवाच्या जटामधून गंगा नदीचा अवतार दर्शवणारी मूर्ती म्हणजे गंगाधर, त्यानंतर शांत योग मुद्रा धारण केलेल्या भगवान शिवची मूर्ती म्हणजे योगेश्वर शिव, जी भगवान शिवच्या योगी स्वरूपाचे प्रतीक आहे. तसेच अंधकासूर वध या शिल्पात शिव अंधकासूर राक्षसाचा संहार करताना दाखवले आहे, जी भगवान शिवच्या शक्तीचे आणि दृष्ट प्रवृत्ती विरुद्ध युद्ध करण्याचे प्रतीक आहे. गुफांमधील स्तंभ, मूर्ती आणि शिलालेख अप्रतिम शिल्पकलेचा नमुना आहेत. एलिफंटा गुफांमध्ये एकूण 7 गुफा आहेत आणि ही लेणी पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देतात. एलिफंटा लेणी भारतीय इतिहास, पुरातत्व आणि शिल्पकलेचे एक महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. ऑक्टोबर ते मार्च या काळात वातावरण आल्हाददायक असते, त्यामुळे हा काळ एलिफंटा गुफांना भेट देण्यासाठी, एलिफंटा येथील शिल्पे फिरण्यासाठी आणि एक्सप्लोर करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.
मस्त एकदम. व्हिडिओ काढतो हा व्हिडिओ चालू आहे. पहिल्यांदा आलो पण चांगला प्रवास होता. जास्त जरी बोटीमध्ये मजा आली. येताना पाण्याची बॉटल वगैरे सोबत जर समजा घरून किंवा हो बरोबर सोबत राहा, कारण इथं कॉस्टली आहे, कारण हे आतमध्ये ना मध्ये फरक जास्त पडतो. रस्त्यात फेकून देऊ नका, ते तुम्ही तुमच्याबरोबर कॅरी करा. हो किंवा एका ठिकाणी कुठे कचरा कुंडी वगैरे असेल तर तिथे बरोबर. जमा करा. ते या वाटेत अशा कचऱ्याच्या ढिगासारखा बाटल्या वगैरे फेकलेल्या ते बरोबर दिसत नाही, पर्यावरणाची हानी होते त्याच्यामध्ये. आपणच केलं पाहिजे सगळं. गावला लांब आहे, गाव लांब आहे. आम्हाला यायचा बाबा पाण्याचा 4 पैसे मिळते तेच. हा ते पण. त्याच्यात आम्ही राशन सामान खावत, आम्हाला काय मिळतं इथं बघा, काय आहे हो त्या पण हा. त्याच्यावर आमचा पोट आहे भाऊ. घेतो आजी आहे. आमचे 2 मित्र तिकडे गेले, आम्ही आहे अजून जास्त वेळ नक्की घेणार. घेतो आता नको, आम्ही आणतो थोड्या वेळाने घेतो. खालती येतो आम्ही तेव्हा घेतो. हा नो. नाही येतो आता खालती येतो आहे. येतो चला आता एलिफंटा फिरून झाले, आता आमचं आता निघालोय. चला आलो पूर्ण फिरून आम्ही. एलिफंटा वगैरे पूर्ण फिरला. जवळपास आता 2:30 वाजलेत. सकाळी आलो. 3-4 तासामध्ये आमचं पूर्ण एलिफंटा फिरून झालेलं आहे. चांगल्या पद्धतीने आम्ही एक्सप्लोर पण केलं, फिरलो पण, आणि थोडासा रेस्ट पण केला. आता आलो आहे मेन गेटला. 120 शिड्या खाली उतरून आलो आहे. तर इथून जाणार आपण परत एलिफंटा जेट्टीवरती, तिथून बोटीनं गेट ऑफ इंडिया. एलिफंटा लेणी पाहण्याची वेळ सकाळी 9:30 ते 5:30 दरम्यान आहे. एलिफंटा केव्ज फिरून झाल्यावर एक लक्षात ठेवा की तुम्हाला एलिफंटा केव्ज वरून गेट ऑफ इंडियाला जाण्यासाठी शेवटची फेरीबोट सायंकाळी 5:30 वाजता निघते. त्यामुळे तुम्ही पूर्ण एलिफंटा केव्ज एक्सप्लोर करून 5:30च्या अगोदर एलिफंटा जेट्टीच्या ठिकाणी यायचे आहे. एलिफंटा येथून गेट ऑफ इंडियासाठी पहिली फेरीबोट दुपारी 12 वाजता आणि शेवटची फेरीबोट 5:30 वाजता परतते. परतीच्या बोटीही दर अर्ध्या तासाने धावतात. टॉय ट्रेन पकडल्या, तिकीट सकाळीच काढली होती. आता ही सोडेल आपल्या एलिफंटा जेट्टीवर, आणि तिथून जाणार आपण गेट ऑफ इंडिया. एलिफंटावरून आम्ही आलो आहे आता एक्सप्लोर करून. बोट पोचली आता गेट ऑफ इंडियाला. एलिफंटा केव्जला कमी खर्चात भेट देणं अगदी सोपं आहे. एलिफंटा केव्जला जाण्यासाठी प्रति व्यक्ती एकूण किती खर्च आहे ते पाहूया. बस CSMT रेल्वे स्टेशन ते गेट ऑफ इंडिया ₹6 116 नंबर AC बस. फेरी बोट गेट ऑफ इंडिया ते एलिफंटा केव्ज ₹290 रिटर्न तिकीट. मिनी टॉय ट्रेन ₹18 रिटर्न तिकीट. घारापुरी ग्रामपंचायत प्रवासी कर ₹5 प्रति व्यक्ती. एलिफंटा केव्ज प्रवेश शुल्क ₹40 पर पर्सन. आणि बस गेट ऑफ इंडिया ते CSMT रेल्वे स्टेशन ₹6 116 नंबर AC बस. तर असा सर्व मिळून प्रति व्यक्ती फक्त ₹365 एलिफंटा केव्जला फिरण्यासाठी खर्च होणार आहे. एलिफंटा लेणींना भेट देणे म्हणजे भारतीय इतिहास, पुराण कथा आणि स्थापत्य कलेचा साक्षात्कार होण्यासारखे आहे. तर हा होता आपला एलिफंटा केव्जचा पहिला व्लॉग व्हिडिओ. मला आशा आहे की हा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे अभिप्राय कमेंटमध्ये नक्की द्या. परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.